नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मिथुन राशीच्या व्यक्तींना मी आता मार्गदर्शन करणार. मिथुन राशीच्या व्यक्तींना साधारण महिन्याच्या मध्यभागामध्ये आपल्या प्रकृतीविषयी काही चिंता सतावते. म्हणजे साधारणपणे घसा किंवा घशाला होणारे इन्फेक्शन या संबंधी काही विकार होण्याची शक्यता यामध्ये दिसून येते. त्याबद्दल मिथुन राशीच्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी आणि त्याप्रमाणे उपाययोजना आणि पथ्य जी काय आहेत ती अवश्य करावी, जेणेकरून हा त्रास त्यांना कमी होईल. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की काही गोष्ट धाडसानीच करावे लागतात. धाडस हे मुळात असावं लागतं आणि त्या जोरावर काही गोष्टी तुम्ही पादाक्रांत करू शकता, पण त्यासाठी धाडस हे दाखवायलाच हवं. त्याशिवाय तुम्ही धाडसाने एखादी गोष्ट केल्याशिवाय ते घडणार नसते. म्हणून तुम्ही कच न खाता धाडसाने प्रत्येक गोष्ट करा या महिन्यात, असा सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देईन. विशेषतः पहिल्या पंधरवड्यात तुमच्या धाडसाच्या जोरावर सगळी कामं तुमची होतील असंच मला या ठिकाणी दिसून. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की उद्योगधंद्यामध्ये काही अडचणीचे प्रश्न निर्माण, म्हणजे काही पैसे अडकून राहणे किंवा काही कामं अर्धवट राहणे, त्या कामाविषयी नक्की काय करायचं, आता पुढे कशी पुढे न्यायची, असं काहीतरी पेच निर्माण होणे, अशा काही गोष्टी मधल्या कालावधीमध्ये दिसून येत आहेत. तर हे टाळण्याकडे तुमचं लक्ष हवं किंवा कशा प्रकारे त्या टाळता येतील याचं प्लॅनिंग अगदी महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुम्ही करायला हवं, असंच मी या ठिकाणी म्हणेन. नोकरी उद्योग करणारी जी व्यक्ती आहेत त्यांना यामध्ये काही समस्या निर्माण होत आहेत असं दिसतं. म्हणजे एका जबाबदारीतून मुक्त होऊन दुसऱ्या जबाबदारीची काहीतरी जाणीव त्यांना कळायला लागेल आणि काही जबाबदारीतून मुक्तता मिळेल असं दिसून येतं. म्हणजे त्याचं कारण एखादं काम झेपलं नाही किंवा त्याबद्दल कोणीतरी नाखुश आहे असंही होऊ शकतं. पण तुम्ही काम करताय, तुमची जबाबदारी जी आहे, ए असो, बी असो, डी असो, पण तुम्ही तुमची जबाबदारी पूर्ण करणं हा तुमचा विचार करण्याचा भाग आहे. म्हणून तुम्ही तुम्हाला दिलेली जबाबदारी पूर्ण करत जा. त्यामधून कोण खुश आहे का नाखुश आहे याचा विचार करू नका. आणि अशा संबंधी काही प्रश्न निर्माण होतील आणि असा काही टेम्पररी बदल याच्यामध्ये दिसून येत. काही वेळेला तर नोकरीमध्ये आता मला ही नोकरी कंटिन्यू होईल की नाही इथपर्यंत विचार तुमच्या मनात येतील, पण त्याबद्दल काहीही काळजी करू नये, सगळ्या गोष्टी ठाकठीक होतील असा विश्वास मी या ठिकाणी देऊ इच्छितो. ज्या व्यक्ती लघुउद्योग करणाऱ्या आहेत त्यांनी जास्त मोठी इन्व्हेस्टमेंट या काळात करू नये, कारण ते पैसे जे तुम्ही धंद्यासाठी गुंतवाल ते दीर्घ काळासाठी अडकून पडतात. म्हणजे त्याचे रिटर्न मिळायला तुम्हाला वेळ लागेल ठराविक अपेक्षेपेक्षा, असं मला या ठिकाणी दिसतंय. म्हणून लघु उद्योजकांनी मोठी रक्कम या ठिकाणी घालू नये. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांना मी असं सांगू इच्छितो, छान चौकीकडे जास्त लक्ष न देता अभ्यासाकडेच, आपली जबाबदारी जी आहे त्याकडेच जास्त लक्ष द्या. कारण बऱ्याच वेळेला आपले इतर जे काही पॅरामीटर्स आहेत, आपले कपडे लत्ते, आपल्या सवयी वगैरे वगैरे, यामध्ये तुम्ही डायव्हर्ट होणार अपेक्षेपेक्षा जास्त असं दिसून येतं. म्हणून मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांनी याबद्दल जास्त लक्ष द्यावं असं मला या ठिकाणी सांगायचं. अभ्यासासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते, सामग्री आवश्यकता असते, हे आपल्या पालकांकडे तुम्ही अवश्य मागा, त्यासाठी काही हरकत नाही आहे. पण जेवढं गरजेचं आहे तेवढंच मागा, अनावश्यक काही मागणी करू नका, विद्यार्थ्यांनी करू नये मोठ्या माणसांकडे, असं मला या ठिकाणी सल्ला द्यायचा. उत्पन्न जर तुम्ही विचार केला, या महिन्यात उत्पन्न तुमचं व्यवस्थित आहे, तुम्हाला कमतरता काही आहे असं दिसून येत नाही. पण तरीसुद्धा मिळालेलं उत्पन्न जे आहे त्याचा विनियोग करणं
हे सुद्धा एक मोठं टास्क असतं, हे चॅलेंज असतं. तो विनियोग तुम्ही योग्य प्रमाणे करा. काही पैसे पुन्हा धंद्यात टाका, पण काही पैसे आपल्या सेफ डिपॉझिटमध्ये ठेवा, म्हणजे आपले सुरक्षित राहू द्या. असंच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की मधल्या काळात थोडासा उपद्रव किंवा त्रास देणारा हा महिना आहे, असं मला या ठिकाणी सांगता येईल. तर तुम्ही या महिन्यात विष्णूची आराधना कोणत्या ना कोणत्या प्रकारे, ज्या प्रकारे तुम्हाला शक्य आहे त्याप्रमाणे तुम्ही या महिन्यात विष्णूची आराधना करा, जेणेकरून हे जे काही समस्या आहेत त्या सुलभ होतील, हलक्या होतील आणि हा महिना तुमचा चांगला. हे होतं मिथुन राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.